सोलापूर शहर पथविक्रेता समिती निवडणुकीत लालबावटा विकास पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवड। सोलापूर सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणामुळे शहरातील सर्व सुतीगिरण्या व कापड गिरण्या बंद पडल्या, त्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली। बेरोजगार कामगार आपले उदरनिर्वाह करण्याकरिता भाजीपाला व फळफळावळ इतर साहित्य स्टेशनरी विक्री व चारचाकी हातगाडी फेरीने व्यवसाय व रस्त्याच्या कडेला बसून साहित्य विक्री करणे व रस्त्याच्या बाजूने फुटपाथवर खोके घालून खोक्यामध्ये व्यवसाय करीत आहेत। तर यांच्यासाठी केंद्राची व राज्य सरकारची राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही योजना केंद्र सरकारने अंमलात आणलेली आहे। तरी महापालिकेने रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे व खोक्यात व्यवसाय करणारे व फुटपाथवर व्यवसाय करणारे किंवा आठवडी बाजार व्यवसाय करणाऱ्यांच्या महापालिकेच्या वतीने या योजनेचा सर्वे होऊन त्यांना ओळखपत्र मिळवून देणे व फेरीवाला विभाग तयार करणे याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या योजनेची अंमलबजावणी होत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे। याकरिता सातत्याने पालिका प्रशासनाशी सीटूचा पाठपुरावा चालूच आहे। शहरातील पथविक्रेत्यांना संरक्षण देण्याकरिता व त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झालेली असून या निवडणुकीत सीटूचे सर्व लढाऊ सदस्य यांनी बिनविरोध निवडणूक लढली आहे। त्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांचे जाहीर अभिनंदन करून पुढची लढाई अधिक तीव्र व मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी संबोधित केले। 9 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक पार पडली असून यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना आज रोजी 20 सप्टेंबर 2024 सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय ज्योती भगत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले सभागृहात प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी लालबावटा असंघटित कामगार युनियनच्या नेत्या माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्यासह युनियनचे सभासद उपस्थित होते। सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी अभिनंदन केले। बिनविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता समितीचे सदस्य सतीश दादाराव शिंदे, सादिक मेहबूब नदाफ, हिजबर खान अजमुद्दीन पठाण, नूरजहां फरीद शेख, अनिता दशरथ कोळी, जावेद जब्बार सगरी, खाजाबाई मिरासाब करजगी इत्यादी यावेळी सदर निवडणुकीसाठी नरेश दुगाणे, दाऊद शेख, बजरंग गायकवाड, शरीफ इनामदार, इरफान शेख, इरफान अरब, राजेश काशीद, युसुफ शेख, सुहास सूर्यवंशी, अमीन शेख, अगजद मोमीन, रहीम नदाफ, गंगाराम निंबाळकर, माजिद नदाफ, धनराज गायकवाड आदींसह पथविक्रेत्यांनी परिश्रम घेतले। बिनविरोध निवडून आलेले पथविक्रेत्याचे आमचे नगरसेवक पहिल्यांदा बिनविरोध झालेलं हे कोल्हापुरामध्ये मला माझी विनंती राहणार आहे। फेरीवाली संघटनेच्यातून करून दाखवलं की हे जगाला संदेश गेला पाहिजे की गरीब माणूस सुद्धा याच्यामध्ये निवडून येतो आणि काम करतो। आज जर आपण दुसरे लोक जर उभारले असते तर मोठे मोठे पैसेवाले उभा केले असते आणि त्यांच्याकडून आपलं जे काम पाहिजे ते करून घेतले असते। पण आमच्या आडमास्तर साहेबांनी काय केलेलं आहे, आमच्या पक्षाने काय केलेलं आहे की जे आमचे गरीब बंधू भगिनी आहेत ज्यांना माहिती आहे गरिबी काय आणि बुलडोजर आल्यानंतर काय होतं आणि पोलिसांच्या गाड्या आल्यानंतर काय होतं, आपला जीव काय होतो, आपलं सामान उचलताना आपली तगमग काय होती हे त्याच माणसाला माहिती आहे। ते पोटतिडकीने त्यांचा प्रश्न मांडू शकतात म्हणून त्यांनाच आपण आज निवडून दिलेला आहे। आणि ही संघटना आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहोत। ही संघटना जेव्हा आम्ही आडम साहेबांनी हसन मुश्रीफ साहेब होते त्याला जवळजवळ 15 वर्ष झाली असतील, गाडीवाल्यांना आपण सर्वांना घेऊन गेलो होतो, मास्तर साहेबांना तिथे घेऊन गेलो होतो आणि ते करता करता आम्ही हे घरकुलची संघटना घेऊन आलो। तर म्हणजे त्या दिवसापासून आडम मास्तर साहेब बसले नाहीत। 9000 मध्ये हारले तरी ते आपल्यासाठी उभा राहिले। पण आपल्यासाठी आज एकच बंधूंना आणि भगिनींना संदेश देते की आणि विनंती करते हात जोडून की आज तुमचं पॅनल निवडून आलं म्हणजे आमच्या आडम मास्तरांचं पॅनल निवडून आलं। डेड बॉडी फ्रीजर आमच्या इथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल। पत्ता गेंट्याल टॉकीज समोर, सोलापूर महानगरपालिका गाळा, अशोक चौक, सोलापूर। मोबाईल नंबर 9372 57 68 70 93 70 90 42 42।